जय हिंद मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सध्या चालू असलेल्या 2022च्या शिक्षक भरतीमध्ये खरंच तिसरा टप्पा होणार आहे का, त्याची नवीन जाहिरात येणार आहे का, त्यातल्या त्यात आतापर्यंत जेवढे राऊंड झाले त्याच्यानंतर ज्या काही जागा शिल्लक राहिलेल्या असतील समांतर आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्या जागा भरल्या जाऊ शकतात का, भरल्या जाणार असेल तर त्याची सद्यस्थिती नेमकी काय आहे, उर्दू माध्यमाच्या संदर्भामध्ये ओपन कन्व्हर्टेडचा जो काही राऊंड असणार आहे तो कधीपर्यंत होऊ शकतो, त्याच्यामध्ये किती जागांचा समावेश आहे आणि इतर जे काही 2022च्या शिक्षक भरतीची सद्यस्थिती आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो बघूया माहिती। परंतु माहिती बघण्याच्या पूर्वी एका मिनिटामध्ये तुमच्यासाठी एक महत्त्वाची अनाउन्समेंट, ती म्हणजे तुम्ही जर का अजूनही महा टीईटीची परीक्षा पास करू शकला नसाल आणि आपल्याला पास करण्याची इच्छा असेल तर तुमच्याकरिता उपलब्ध आहे मिशन टीईटी ऑनलाईन बॅच। या बॅच मध्ये मग ते टीईटीचा पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल, याकरिता आवश्यक असलेले जेवढे सब्जेक्ट्स आहेत तेवढे सगळेच्या सगळे जे सब्जेक्ट्स आहेत डेली लाईव्ह स्वरूपामध्ये शिकवले जाणार आहेत। लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये देखील अवेलेबल असणार आहे। महाराष्ट्रामधली सर्वोत्तम एक्सपर्ट अशा प्रकारची फॅकल्टी तुमच्याकरिता अवेलेबल आहे। या सगळ्या लेक्चरची व्हॅलिडिटी 1 वर्ष आणि वॉचिंग जे आहे अनलिमिटेड पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज असं एक कंप्लीट पॅकेज तुम्हाला टीईटी करिता आवश्यक असलेलं मिळून जाणार आहे। आणि आतापर्यंत हजारो शिक्षक घडवणारा जो विश्वसनीय प्लॅटफॉर्म आहे तो प्लॅटफॉर्म तुम्हाला मास्टर टीचर नावाचं प्ले स्टोअरवर ऍप्लिकेशनच्या स्वरूपामध्ये मिळून जाईल। आपल्याला जर का टीईटी एका झटक्यामध्ये पास करून घ्यायचे असेल, एकाच प्रयत्नामध्ये पास करून घ्यायचे असेल तर मास्टर टीचर की जे प्लेटफॉर्म आहे निश्चितपणे आपण ज्वाइन करू शकता। और उर्दू मीडियम के अगर से आप कैंडिडेट्स हो और आप भी चाहते हो कि मुझे भी जिस तरीके से मराठी मीडियम में मवाद अवेलेबल है और बहुत अच्छे तरीके से एक बैच रन हो रही है, उसी तर्ज पर उर्दू मीडियम में भी चाहिए तो आपका इंतजार यहां पर आकर खत्म होता है। आपके लिए भी अवेलेबल है मिशन टीईटी बैच 1.0। ये बैच प्योरली उर्दू मीडियम के जो स्टूडेंट्स हैं जो स्टडी करना चाहते हैं उनके लिए अवेलेबल है। इसके अंदर आपको उर्दू मीडियम के सारे लेक्चर्स अवेलेबल रहेंगे। और ये कहां पर आप ज्वाइन कर सकते हो, तो आपको ज्वाइन करने के लिए मास्टर टीचर ये जो एप्लीकेशन है प्ले स्टोर से वो डाउनलोड कर लेना है और डाउनलोड करने के बाद आपको जिस पेपर की प्रिपरेशन करनी है वो पेपर ज्वाइन कर लेना है। अब एक बात का यहाँ पर आप खास ख्याल रखिए कि मराठी मीडियम और उर्दू मीडियम की बैचेस कॉमन है, यानी अगर से आपको जो भी बैच ज्वाइन करनी, मान लो पेपर 1 ज्वाइन करना है तो पेपर 1 ज्वाइन कर लो, वहां पर मीडियम मत देखो, क्योंकि आपको अगर से उर्दू मीडियम ज्वाइन करना है तो उर्दू मीडियम के भी लेक्चर और मराठी मीडियम के लेक्चर आपको दोनों भी अवेलेबल हो जाएंगे। मराठी वालों को उर्दू दिखेगा, उर्दू वालों को भी मराठी दिखाई देगा। आप जो भी लैंग्वेज में कंफर्टेबल है वो लैंग्वेज के लेक्चर्स आप कर सकते हो। और ये करने के लिए आपको क्या करना होगा, आज अभी जो है वो मास्टर टीचर जो ऐप है वो डाउनलोड कर लेना होगा। चलिए तो हम आते हैं हमारे मेन मोटो पर। चलो आपण बघूया महत्वाची ती माहिती, ज्या माहितीकरिता आपण या व्हिडिओची निर्मिती या ठिकाणी करतो आहोत। बघा, पहिला आणि महत्वाचा प्रश्न आहे की सध्या 2022 ची जी काही शिक्षक भरती सुरू आहे आणि या 22च्या शिक्षक भरती मधला जो दुसरा टप्पा आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील विदाउट इंटरव्ह्यू संपलेला आहे, विथ इंटरव्ह्यूची प्रक्रिया सध्या सुरू आहे। जी यादी लागलेली आहे 8,500 जागांकरिता जवळजवळ 12,500 ते 13,000च्या आसपास उमेदवारांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे। सध्या इंटरव्ह्यूची प्रोसेस सुरू आहे, सुरळीतपणाने सुरू आहे। काही प्रमाणावरती त्या ठिकाणी जे आहे पैशांचा व्यवहार होत आहे, अशा प्रकारच्या देखील गोष्टी ऐकायला मिळत आहे, परंतु अजूनही त्याच्या संदर्भामध्ये तेवढी वाच्यता या ठिकाणी होऊ शकलेली नाही, अनफॉर्च्युनेटली। आता यांचं जे काही राऊंड आहे त्या राऊंड मध्ये जे जे संस्थाचालक आपले उमेदवारांचं सिलेक्शन करतायत त्यांना ते सिलेक्शन करून जॉइनिंग लेटर देऊन टाकतील। त्याची माहिती आपल्याला पोर्टलवर पाहायला मिळणार नसते आणि मिळणार पण नाहीये, ती आपल्या परीने या ठिकाणी जॉइनिंग करून घेतात। राहतो आहे महत्वाचा प्रश्न की सध्या जो हॉट टॉपिक बनलेला आहे, सध्या आपल्याला माहिती आहे की पावसाळी अधिवेशन सुरू आहे। पावसाळी अधिवेशनामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे जे शिक्षण मंत्री आहे दादासाहेब भुसे त्यांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे की आम्ही लवकरच शिक्षक भरतीचा तिसरा टप्पा घेणार आहोत। आता त्यांच्या या स्टेटमेंटमुळे काही प्रमाणावरती जे आहे कन्फ्युजन क्रिएट झालेलं आहे। आता काही जणांना असं वाटतं की 2022च्या शिक्षक भरतीचा टप्पा 2 सुरू आहे आणि आता तिसरा टप्पा सुरू होऊन जाणार आहे, म्हणजे त्याची नवीन जाहिरात येणार आहे। परंतु खऱ्या अर्थानं
माननीय शिक्षण मंत्री महोदयांच्या वक्तव्याचा आपण थोडंसं जे आहे चुकीचा अर्थ लावत आहोत, कारण सोशल मीडियावर सध्या ती गोष्ट या ठिकाणी व्हायरल होताना दिसत आहे. त्याच्या माध्यमातून त्यांना असं सांगायचं आहे, शिक्षक भरतीचा तिसरा टप्पा म्हणजे तिसरी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या नंतरची शिक्षक भरती, असं त्याचा अर्थ आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. खऱ्या अर्थानं 2022 ची जी काही शिक्षक भरती आहे ती आता पुढचा जेव्हा राऊंड असेल म्हणजे समांतरचा वगैरे, तो राऊंड झाल्याच्या नंतर या ठिकाणी कंप्लीट होऊन जाणार आहे. ती भरती या ठिकाणी पूर्णत्वास जाणार आहे आणि त्याच्या पूर्वी टेट 2025 चा निकाल लागेल. निकाल लागल्याच्या नंतर मग रजिस्ट्रेशन, जाहिरात आणि मग त्याची जी निवड यादी आहे त्याचा प्रवास सुरू होऊन जाणार आहे. म्हणून एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे की आता काय तिसरा टप्पा होणं कदापि शक्य नाही, तो होणार नाही. माननीय शिक्षण मंत्री महोदय जे बोललेले आहेत त्यांच्या बोलण्याचा उद्देश वेगळा होता. सोशल मीडिया किंवा प्रसार माध्यम जे आहेत त्यांनी त्याचा चुकीचा अर्थ घेतलेला आहे. त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये आपण फार जास्त चिंता व्यक्त करण्याचं कारण नाही. आता राहतो आहे सध्याचा जो काही राऊंड आहे विथ इंटरव्ह्यूचा, त्याच्यानंतरही काही राऊंड लागणार आहेत का, तर त्याचं उत्तर आहे डेफिनेटली येस. त्याच्यानंतरही काही राऊंड्स लागणार आहे. मग त्या राउंड मध्ये कोणता राउंड आहे बघा, जो राउंड फिक्स लागणार है तो उर्दू मीडियम के ताल्लुक से, जो उर्दू मीडियम का ओपन कन्वर्टेड वाला जो राउंड है वो इसके बाद लगने वाला है. जब हमने पिछली मर्तबा जब अपडेट लेने की कोशिश की थी तो हम लोगों को ऑफिस के जरिए से ये बताया गया था कि विथ इंटरव्यू की जब लिस्ट लगेगी उसके बाद हम लोग ये वाली जो प्रोसेस है, क्योंकि इसकी प्रोसेस थोड़ी सी लेंदी होती है ओपन कन्वर्टेड की, जैसे कि आप लोगों में से बहुत सारे लोग जो है वो ऑलरेडी इसके बारे में काम कर चुके हैं और उन्होंने बहुत करीब से इसको देखा भी. तो इसका जो प्रपोजल है आयुक्त ऑफिस से लेके मंत्रालय भेजना होता है सारे रेफरेंसेस के साथ, क्योंकि आयुक्त ऑफिस में पहले तो जितना भी डेटा है उसका एनालिसिस करना होता है कि ये वाली जो एडवर्टीजमेंट है इसमें से हमने इतने इतने कैंडिडेट्स भरे हैं और ये इतने इतने कैंडिडेट्स इतनी इतनी कैटेगरी के अभी अवेलेबल है, लिहाजा अब ये वाले कैंडिडेट्स अवेलेबल नहीं होने की वजह से इसको हमको ओपन में कन्वर्ट करना है. और कन्वर्ट करने का जो रूल है, जो रेफरेंस है, जो जीआर है, वो उसके साथ सबमिट करके बाकायदा एक पूरा के पूरा प्रपोजल मंत्रालय को सेंड करना होता है. और मंत्रालय पे सेंड करने के बाद वो उसको जो है क्रॉस वेरीफाई कर लेते हैं और क्रॉस वेरीफाई करने के बाद वो सारे टेबल से होते हुए फिर एजुकेशन डिपार्टमेंट हो, फाइनेंशियल डिपार्टमेंट हो और हमारा जो और एक दो जो डिपार्टमेंट है वो डिपार्टमेंट के हर टेबल से जाते हुए फिर वो जो फाइल है वो फाइनलाइज होके रिटर्न में हमारे पास शिक्षण आयुक्त ऑफिस आती है. तब हम उसको बोलते हैं कि ओपन कन्वर्टेड राउंड के लिए जो है वो परमिशन मिल गई. और जब परमिशन मिल जाती है तो दोबारा से उसकी एडवर्टीजमेंट हमको पवित्र पोर्टल पे देना होता है और उसके बाद फिर वो वाली जो प्रोसेस है कि हमको प्रेफरेंसेस देना है और असाइन करना है, लॉक करना है और फिर उसकी सिलेक्शन लिस्ट, ये वाली प्रोसेस शुरू होगी. तो उन्होंने बोला है कि ये वाली जो प्रोसेस है हम विद इंटरव्यू के राउंड लगने के बाद करेंगे. तो विद इंटरव्यू का राउंड लग के तकरीबन 15-20 दिन का वक्त यहाँ पर गुजर चुका है. तो उम्मीद यही है कि उनका जो प्रपोजल है वो आयुक्त ऑफिस से लेके मंत्रालय तक पहुंच गया होगा. अब वहां वो हर टेबल से होते हुए इंशाल्लाह बहुत जल्द जो है वो मुकम्मल होगा और जैसे ही वो फाइल रिटर्न आ जाएगी उसके बाद ओपन कन्वर्टेड राउंड हो जाएगा इंशाल्लाह. इसके लिए हम भी अपनी तरफ से कोशिश कर रहे हैं और एक अच्छी बात यह है कि काफ़ी सारे जो और दीगर तंजीमें हैं वो भी अपने अपने तौर पे काम कर रहे हैं. तो ओपन कन्वर्टेड राउंड हो जाएगा. उसके लिए तकरीबन वो राउंड लगने से तो 1 से 1.5 महीने का वक्त तो मिनिमम लग जाता है. 1.5 से 2 महीना भी पकड़ के चले तो हो सकता है कि भाई अगले महीने में वो जो राउंड है उसकी प्रोसेस शुरू हो जाए. आता राहतो आहे दुसरा महत्वाचा मुद्दा की ज्या जागा समांतर आरक्षणाच्या आहेत, माजी सैनिक असेल, अंशकालीन आहे, खेळाडू आहे, या जागा भूकंपग्रस्त आहे, प्रकल्पग्रस्त आहे, या जागा ज्या की पहिल्या राऊंडला उमेदवार अवेलेबल न झाल्यामुळे शिल्लक राहिलेले आहे, यांचा जो कन्वर्टेड राऊंड आहे, समांतर आरक्षणाची रूपांतरित फेरी ज्याला आपण म्हणतो, तो जो राऊंड आहे तो लागेल का, तर मॅक्सिमम चान्सेस आहे तो राऊंड यांना लावावा लागेल. कारण जेन्युइनली जनरल नियम असा आहे की एकदा जाहिरात प्रसिद्ध झाली तर जाहिरातीमध्ये जेवढ्या जागा तुम्हाला दाखवल्या गेलेल्या आहेत त्या सगळ्या जागा तुम्हाला भराव्या लागतात. अन्यथा उमेदवार त्याला कोर्टामध्ये चॅलेंज करू शकतात. कारण साहजिक आहे जेवढ्या जागांची जाहिरात आली तेवढ्या जागा त्यांना भराव्या लागतील. म्हणजे तेवढ्या जागा भरण्यासाठी ऍटलीस्ट जेवढे नियम आहेत, जेवढे प्रयत्न आहेत तेवढे प्रयत्न तर करावे लागतील. शेवटी सगळ्या प्रकारचे नियम वापरले आणि उमेदवार शिल्लक राहिले तर मग तो भाग निराळा आहे. परंतु उमेदवार अवेलेबल असताना तुम्हाला त्या गोष्टी कराव्या लागतील. आता समांतर आरक्षणामध्ये काय होणार आहे की ज्या कॅटेगरीमध्ये तो जो समांतरचा उमेदवार भेटला नाही
त्या जागा रूपांतरित होऊन कन्व्हर्टेड होऊन त्याच कॅटेगरीच्या जनरलला जातील. उदाहरण म्हणून समजा एखादी एससी ची जागा आहे, एससी खेळाडूची जागा आहे किंवा एससी अंशकालीनची जागा आहे, तर एससी अंशकालीन उमेदवार न मिळाल्यामुळे ती जागा एससीच्या जनरलला, एससी प्युअर वाल्यांना देऊन टाकली जाते. म्हणजे हा झाला एक जनरल रेशो, त्याला कन्व्हर्टेड करायचा आहे. मग त्या जेवढ्या जागा आहेत तेवढ्या कन्वर्ट होऊन येणार आहे. सो उर्दू मीडियमचा आहे, उर्दू मीडियमच्या जवळपास 150च्या अराउंड जागा या ठिकाणी, 156च्या अराउंड जागा रिक्त आहे. बाकी मराठी माध्यमाच्या त्यापेक्षा बऱ्याच मोठ्या प्रमाणात जागा या ठिकाणी अवेलेबल आहेत. त्या जागा निश्चितपणाने येऊ शकतील, परंतु त्याकरिता पाठपुरावा करणं तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे पाठपुरावा आपल्या वतीने केला जावा, आपल्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांच्या वतीने केला जावा. या जागा आपल्या हक्काच्या आहेत. फार जास्त जरी जागा नसल्या तर किमान 1 मार्काने किंवा 2 मार्काने का होत नाही, एखाद्या वेळेस मेरिट खाली येऊ शकेल. म्हणजे जे उमेदवार या ठिकाणी बॉर्डर वरती आहेत मेरिटच्या, त्या उमेदवारांचा त्या राऊंडमध्ये निश्चितपणाने फायदा होऊ शकतो. अन्यथा जे आहे या प्रोसेसला किती वेळ लागेल ते कुणालाही सांगता येणार नाही. जर का आपण व्यवस्थितपणाने पाठपुरावा केला तर हा राऊंड लवकर लागेल. जर पाठपुरावा नाही केला तर 2017चा अनुभव आपल्या पाठीशी आहे. म्हणजे 2017ची भरती आता 2025चा 7वा महिना सुरू असतानाही 100% कंप्लीट होऊ शकलेली नाही. त्याचे अजून समांतर आरक्षणाचे राऊंड बाकी आहे. मग तसं आपल्या 2022च्या भरतीचं होऊ नये त्याकरिता जर योग्य पद्धतीने आपण पाठपुरावा केला तर उरल्या सुरल्या जेवढ्या जागा आहेत तेवढ्या जागांचे राऊंड आपल्याला निश्चितपणाने पाहायला मिळू शकतील. मित्रांनो, ही आहे 2022च्या शिक्षक भरतीच्या संदर्भामधली सद्यस्थिती. बऱ्याच उमेदवारांच्या वतीने या संदर्भामध्ये वारंवार विचारणा होत होती, म्हणून मी या व्हिडिओला या ठिकाणी जे आहे एवढी माहिती देण्याचा या ठिकाणी यशस्वीपणाने प्रयत्न केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल, काही शंका असेल भरतीच्या संदर्भामध्ये, निश्चितपणाने व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी माझ्या परीने त्या सर्व कमेंट्सला उत्तर देण्यासाठी प्रयत्न करेल.